नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बारडगडावर आपल्याच्या आधी या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे। बारडगडावरची एकूण जी काही परिस्थिती होती म्हणजे 2 जुलै एकूण जो इतिहास या चॅनलला मी सांगितलेला की पूर्वीची लोक पाऊस व्यवस्थित पडत नव्हता, मग तेव्हा पावसा देव आणि पावसा नाच किंवा कांबड नाच वगैरे तिथे जाऊन नाचायचे आणि तेव्हा मग कुठेतरी तो एक संस्कृतीचा भाग होता। परंतु आता मागच्या अलीकडच्या काही वर्षांमध्ये बराचसा प्रचार प्रसार 2 जुलै या तारखेचा झाला आणि तिथं बरीचशी गर्दी तेव्हापासून व्हायला लागली आणि याचा परिणाम म्हणजे आता 2 जुलै होऊन गेलं। 2 जुलैला तुफान गर्दी होती, अक्षरशः जर आपण व्हिडिओ बघितले, फुटेज वगैरे पाहिले, खूप गर्दी होती। आपण काय करतो की एखाद्या गडावर जाताना किंवा एखाद्या किल्ल्यावर जाताना सोबत आपल्याला काहीतरी लागतंच, म्हणजे पाण्याच्या बॉटल्स म्हणा, शीतपेय म्हणा किंवा काहीतरी खाण्याच्या वस्तू, प्लॅस्टिक पिशव्या वगैरे आपण सगळं सोबत नेत असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे बारडगडावर आता याच्यानंतर तुम्हाला मी याच व्हिडिओला ती तुम्हाला पाहायला मिळेल काय वस्तुस्थिती की अगदी सुशिक्षितपणाचा आपण एवढा स्वतःला हे करतो आणि सगळे युवक युवती तिथे एवढ्या याच्याने जातात। आता 14 जुलैचाच तो व्हिडिओ आहे, म्हणजे परवाचाच व्हिडिओ आहे की तिथे आमची काही मित्रमंडळी आहे की त्यांनी जाऊन आणि तो सर्व कचरा जो आहे तो त्याचे विल्हेवाट लावण्याचं काम तिथे केलं। तर मित्रांनो, कसं आहे की निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, ही गोष्ट आपण प्रथमतः तरी लक्षात घेतली पाहिजे। अन्यथा निसर्गाला आपण जेवढं उरबाडू, निसर्गाला जेवढी हानी पोचवू तेवढंच निसर्ग आपल्याला हानी पोचवणार आहे। त्यामुळे कुठेही जाताना म्हणजे बारडगडावरची परिस्थिती जर आता सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती तो एक संस्कृतीचा भाग होता, आज तिथे जाऊन आणि वेडेवाकडे सगळे नाच करून कुठे काहीच संबंध नाहीये संस्कृतीचा। तर हे कुठेतरी तरुणांनी लक्षात घ्यायला पाहिजे। ठीक आहे, ट्रेकिंग म्हणून तो विषय चांगला आहे, परंतु साफसफाई ही ठेवलीच पाहिजे। आपण ज्या वस्तू सोबत नेतोय त्या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावणं, त्या खाली घेऊन येणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे आणि खूप वाईट वाटतं अशा वेळी की बराचसा कचरा 2 जुलै नंतर त्या गडावर आपल्याला पाहायला मिळाला आणि असंच जर होत राहिलं तर मग कुठेतरी भविष्यामध्ये कचऱ्याचे ढीग तिथे साचतील अशी एक शंका येते। तरी सर्व माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्यांना विनंती आहे, आपण जातो मजा म्हणून जातो, ट्रेकिंग म्हणून जातो, पण ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे।